मित्रांनो, विद्यार्थी मित्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या JEE नीट व CET या परीक्षेच्या प्रशिक्षणाबाबत आपण माहिती बघणार आहोत। जे प्रशिक्षण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलं जातं। सत्र म्हणजे 2026 आणि 27 करिता या वर्षी म्हणजे या 2 वर्षाकरिताच्या प्रशिक्षणाकरिता या वर्षी काय दिला जाणार आहे, विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे। तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, JEE व नीट तसेच CET म्हणजे जे विद्यार्थी वैद्यकीय पेशामध्ये किंवा इंजिनिअरिंग अभियांत्रिकी पेशामध्ये जाऊ इच्छितात तर त्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा होतात। आणि जे विद्यार्थी 10वी नंतर म्हणजे खरं तर हे 12वी नंतर या कोर्सेसला आपण ॲडमिशन करू शकतो, परंतु 10वी नंतरच या परीक्षेची तयारी चालू करावी लागते। जवळपास 2 वर्षाचा कालावधी तयारीकरिता विद्यार्थ्यांना लागतो। तर प्रशिक्षण सुद्धा हे काय असतं, 2 वर्षाचं असतं। मग आदिवासी विकास विभागामार्फत यांना आदिवासी विकास विभागाअंतर्गत जे PO कार्यालय आहेत, प्रकल्प अधिकाऱ्यांचे कार्यालय, त्यामार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होते। तर आपण याबद्दल आता सविस्तर माहिती बघूयात। बघा की आदिवासी विकास विभागाअंतर्गत 4 अप्पर आयुक्त कार्यालय काम करतात। मग ते नाशिक अप्पर आयुक्त कार्यालय, ठाणे अप्पर आयुक्त कार्यालय, अमरावती आणि नागपूर। तर या अधीनस्थ असलेले सर्व PO कार्यालय, त्या PO कार्यालयामध्ये या संबंधित ज्या प्रशिक्षणाचे आपल्याला अर्ज भरावे लागतात। तर यानुसार म्हणजे परिपत्रकानुसार हे अर्ज त्या POच्या अधीनस्थ असणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि EMRS म्हणजे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचे विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळतो। या व्यतिरिक्त ही काही विद्यार्थ्यांसाठी जागा आहेत, पण आपण तत्पूर्वी याची आता संपूर्ण प्रक्रिया बघून घेऊ। आणि ही जी प्रक्रिया आहे ते त्या शाळेतील मुख्याध्यापक म्हणजेच शासकीय आश्रमशाळा असोत, अनुदानित आश्रमशाळा असोत किंवा एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल असोत, तर त्या मुख्याध्यापकांना काय करावे लागतात, विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घ्यावे लागतात। परंतु समाजातील जे आपल्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत किंवा पाल्य आहेत त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ घेऊन येत आहे की अशी पण तुमच्यासाठी काय आहे, प्रशिक्षणाची सुविधा आहे जे संपूर्ण निशुल्क आदिवासी विकास विभागामार्फत राबवल्या जाते। मग आता बघूयात आपण की हे जे प्रशिक्षण आहे म्हणजे JEE नीट व CETचं हे कशा प्रकारे दिला जातं प्रशिक्षण। तर बघा की नामवंत खाजगी संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता काय दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं। म्हणजे आदिवासी विकास विभागामार्फत काय केले जाते, नामवंत खाजगी संस्थाची काय केली जाते, निवड केली जाते आणि त्यांनी काही केंद्र ठरवून दिलेले आहेत। अशी महाराष्ट्रात एकूण 4 केंद्र आहेत आणि त्या 4 केंद्रावर काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घ्यावयाचं आहे। तर बघा मग लाभार्थी कोण असतो, तर लाभार्थी असतो अनुसूचित जातीचा विद्यार्थी, जो याविषयी काय आहे म्हणजे या वर्षी जो आहे तो 10वीत आहे, म्हणजे 10वीची परीक्षा देणार आहे। परंतु तत्पूर्वीच त्याला काय करायचं आहे, अर्ज करावयाचा आहे। म्हणजे तो अद्याप परीक्षा दिली नाही, पास नाही झाली, परंतु केव्हा तो परीक्षा देईल तेव्हा जेव्हा तो पास होईल तर हा जो तो अर्ज करणार आहे तो जर उत्तीर्ण झाला म्हणजे पास झाला तर तो काय असणार आहे, या प्रशिक्षणासाठी पात्र असणार आहे। परंतु केवळ 10वी उत्तीर्ण म्हणजेच 10वी उत्तीर्ण होऊनच चालणार नाही, तर जी परीक्षा आदिवासी विकास विभागामार्फत या प्रशिक्षणासाठी घेणार आहे ते सुद्धा त्याला उत्तीर्ण करावी लागणार आहे। ती नंतरची बाब झाली, परंतु आधी आपला काय होणं आहे, अर्ज करणं आपल्याला काय आहे तितकंच गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा अनुसूचित जातीचा विद्यार्थी तो असावा आणि जो 10वीसाठी यावर्षी तो 10वीत असावा आणि आता या वर्षात तो 10वीची परीक्षा देणारा असावा, असा विद्यार्थी काय करू शकतो, यासाठी अर्ज करू शकतो। ठीक आहे। त्यानंतर तो विद्यार्थी आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या जे शाळा आहेत म्हणजे कोणती, शासकीय अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचे विद्यार्थी काय असतील, यासाठी काय असतील, पात्र असतील विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे। मग निवड केंद्र बघू आपण। आता आपण बघितली पात्रता,
मग आपण निवड केंद्र बघू. तर मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवड केंद्र हे असणार आहेत ते अप्पर आयुक्तांच्या अधीनस्थ असणार आहेत. तर ते एकूण 4 निवड केंद्र असणार आहेत. आणि किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एकूण 400 विद्यार्थ्यांना काय दिलं जाणार आहे, प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मग हे जे 400 विद्यार्थ्यांमध्ये 200 मुलं असतील म्हणजे विद्यार्थी असतील आणि 200 विद्यार्थिनी असतील आणि 4 अप्पर आयुक्त कार्यालय म्हणजे प्रत्येकी काय आहे 400 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक प्रकल्प म्हणजे प्रत्येक अप्पर आयुक्त कार्यालयामध्ये किती विद्यार्थी, तर 100 विद्यार्थी आणि त्याच्यापैकी 50 मुली आणि 50 मुलं. म्हणजे मी याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर सांगतो विद्यार्थी मित्रांनो. बघा की जसं नागपूर अप्पर आयुक्त कार्यालय आहे, तर नागपूर अप्पर आयुक्त कार्यालय तसंच नाशिक आहे, ठाणे आहे आणि अमरावती आहे. तर आपण एक नागपूरचं उदाहरण घेऊयात. तर नागपूर अप्पर आयुक्त कार्यालयाअंतर्गत प्रशिक्षण किती विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे, तर 100 विद्यार्थ्यांना. म्हणजे एकूण असे किती 4 अप्पर आयुक्त कार्यालय म्हणजे 400 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आपण सविस्तर याबद्दल माहिती बघणारच आहोत. ठीक आहे, तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाका. चला आपण पुढे जाऊयात. मग निवड केंद्र झाले, तर एकूण निवडले जाणारे विद्यार्थी हे सुद्धा आपण बघितले ते 400 आणि एका अप्पर आयुक्त कार्यालयाअंतर्गत किती 100, त्याच्यामध्ये 50 विद्यार्थिनी आणि 50 विद्यार्थी. ठीक आहे, त्यानंतर बघूयात आपण विद्यार्थी पात्रता. मग विद्यार्थी कोणता पात्र असेल, तर मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो या वर्षाकरिता 10वी प्रवेश घेतला आहे आणि तो यावर्षी 10वीची परीक्षा देणार आहे अशा विद्यार्थ्याला परीक्षा देण्याच्या आधी म्हणजे या 15 फेब्रुवारीपर्यंत त्याला अर्ज करावयाचा आहे. हे पालकांनी आणि पाल्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मग असे विद्यार्थी जे यावर्षी 10वीसाठी 10वीची परीक्षा उत्तीर्ण करणार आहेत पुढे किंवा 10वीच्या परीक्षेला बसणार आहेत ते विद्यार्थी पात्र असणार आहेत. तो विद्यार्थी अनुसूचित जातीचा असावा म्हणजे त्याच्याकडे काय असावा, अनुसूचित जमातीचा विद्यार्थी असावा आणि अनुसूचित जमातीचा विद्यार्थी जो आहे त्याच्याकडे ते प्रमाणपत्र असावं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असावी किंवा जात वैधता प्रमाणपत्र असलं त्याचं तर एकदम उत्तम आहे. त्यानंतर तो विद्यार्थी काय असावा की तो विद्यार्थी हा 8 लाख उत्पन्न म्हणजे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न त्याच्या पालकाचं असणं गरजेचं आहे, तरच तो विद्यार्थी पात्र होईल. आणि तो विद्यार्थी शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चा विद्यार्थी किंवा जे नामवंत आणि शासकीय शाळा आणि खासगी शाळेतील सुद्धा विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना याच्यात प्रवेश दिला जातो. तो किती असतो, किती पर्सेंटेजमध्ये कोटा असतो तो आपण बघूया. ठीक आहे, मग विद्यार्थी निवड चाळणी परीक्षेद्वारे केली जाणार आहे आणि विद्यार्थी निवड चाळणी परीक्षेद्वारे केली जाणार आहे आणि ती परीक्षा निवडीकरिता जी चाचणी आहे ते राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा याद्वारे काय केले जाणार आहे, या धर्तीवर काय केली जाणार आहे ती परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे असा विद्यार्थी जो 10वी उत्तीर्ण होणार आहे आणि ही संबंधित प्रवेशाकरिताची परीक्षा उत्तीर्ण होणार आहे असा विद्यार्थी काय असेल तो त्या प्रशिक्षणासाठी काय असेल पात्र असेल. कारण प्रशिक्षण हे गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यालाच दिले जाते. जो गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आहे म्हणजे त्याचा अकॅडमिक चांगला आहे असा विद्यार्थी नीट किंवा JEEचं प्रशिक्षण घेतलं जावं आणि तो प्रवाह द्यावा आणि तो अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये जावा याकरिता काय आहे हे प्रशिक्षण आहे. त्यानंतर आता बघूयात की शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधले किती विद्यार्थी पात्र होणार आहेत. तर बघा शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळामधील या दोनही शाळा मिळून एकूण 40% विद्यार्थी. त्यानंतर EMRS म्हणजे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधले 30% विद्यार्थी आणि शासकीय आणि खासगी शाळा ज्या या व्यतिरिक्त आहेत त्याच्यामधील अनुसूचित जातीचे विद्यार्थी हे अशा प्रकारे 30% विद्यार्थी काय होतील पात्र असतील. तर या व्यतिरिक्त म्हणजे आदिवासी आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळा किंवा एकलव्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या शाळा आहेत, ज्या शासनाच्या शाळा आहेत किंवा खासगी शाळा आहेत याच्यामधील सुद्धा 30% विद्यार्थी काय याच्यासाठी पात्र असतील. तर ते विद्यार्थी यांनी आवर्जून काय करायचं आहे याबद्दल हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. कारण एकलव्य स्कूल असो किंवा आपलं शासकीय आश्रमशाळा असो किंवा अनुदानित आश्रमशाळा असो अशा विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत काय दिल्या जाणार आहे मुख्याध्यापकांना तसे निर्देश दिले जाणार आहेत. म्हणजे मुख्याध्यापक काय करतील विद्यार्थ्याचे फॉर्म स्वतः भरून घेतील. पण हे जे 30% विद्यार्थी आहेत यांना याच्या माहितीचा अभाव असल्यामुळे त्यांचे फॉर्म येणार नाहीत कदाचित.
तर म्हणून काय करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारे पाहून या प्रशिक्षणाचा काय करायचा आहे, लाभ घ्यावायचा आहे. मग बघा की आपण बघितलं की एकूण जे 30% विद्यार्थी जे शासकीय या व्यतिरिक्त शासकीय आश्रमशाळा व्यतिरिक्त आदिवासींच्या आणि अनुदानित आश्रमशाळा व्यतिरिक्त ही खाजगी आणि शासकीय आश्रमशाळा शासकीय शाळा ज्या म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा असो मग किंवा खाजगी शाळा असो, अशा विद्यार्थी काय असतील याच्यासाठी 30% विद्यार्थी पात्र असतील. ठीक आहे. त्यानंतर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, तर मग अर्ज कसा करावा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर अर्ज जो आहे तो अर्ज तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात करायचा आहे आणि त्याचा मायना सुद्धा आहे. आणि अशा प्रकारचे निर्देश प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत दिले जातील. हे प्रकल्प कार्यालय एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 प्रकल्प कार्यालय आहेत आणि ते कोणाच्या अधीनस्थ आहे, तर अप्पर आयुक्त कार्यालयाच्या अधीनस्थ त्या अप्पर आयुक्त कार्यालय म्हणजे नागपूर असो, नाशिक असो, ठाणे असो आणि काय अमरावती. तर अशा 29 प्रकल्प कार्यालया अंतर्गत काय केले जाणार आहेत, हे फॉर्म स्वीकारले जाणार आहेत. तर असे विद्यार्थ्यांनी हे फॉर्म म्हणजे मुख्याध्यापक तर कारवाई करतीलच, पण मी त्या विद्यार्थ्यांसाठी बोलत आहे की जे विद्यार्थी शासकीय म्हणजे शाळेतील आहेत किंवा खाजगी शाळेतील विद्यार्थी आहेत, त्यांनी प्रकल्प कार्यालयात जाऊन हा फॉर्म काय करायचा आहे, घ्यायचा आहे आणि तो भरून द्यायचा आहे. तर बघा फॉर्म हा काय आहे, तुम्हाला अर्ज हा काय आहे, ऑफलाईन स्वरूपात करायचा आहे आणि त्याला संबंधित कागदपत्रे जे तुम्हाला लागतील, अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र लागेल, रहिवासाचा दाखला लागेल, आधार कार्ड लागेल, फोटो लागतील. ठीक आहे. आणि आता तुम्ही 10वीत आहात त्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल, म्हणजे तुम्ही परीक्षेला सामोर जाणार आहात असा विद्यार्थी. कारण जो यावर्षी 10वीच्या परीक्षेला सामोर जाणार आहे तोच विद्यार्थी याकरिता काय असणार आहे, पात्र असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अर्ज काय करायचा आहे, ऑफलाईन स्वरूपात करायचा आहे आणि तो अर्ज कुठे द्यावयाचा आहे, तर एकात्मिक आदिवासी विकास विभागाअंतर्गत म्हणजे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, त्या कार्यालयामध्ये काय करायचं आहे, पीओ कार्यालयात म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जाऊन काय करायचं आहे, भरून घ्यावयाचा किंवा द्यावयाचा आहे. म्हणजे काय होईल की तुमची त्या प्रकल्प कार्यालयात नोंद होईल आणि तुम्ही काय असाल, जर तुम्ही उत्तीर्ण झालात आणि तुम्ही ती राष्ट्रीय प्रज्ञाशोध प्रवेश परीक्षा जर पास झालात, तर तुम्हाला 4 जे केंद्र आहेत, म्हणजे एक नागपूर अप्पर आयुक्त कार्यालय अंतर्गतलं केंद्र, ठाणे अप्पर आयुक्तालयाच्या अंतर्गतलं केंद्र किंवा नागपूर, नाशिक असे जे केंद्र दिले आहेत त्या अंतर्गत काय करू शकता, तुम्ही प्रवेश घेऊ शकता. म्हणजे एकूण ही 400 विद्यार्थ्यांकरिता 200 मुली आणि 200 मुलांकरिता खूप चांगली संधी आहे. तर याचा अर्ज करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर अर्जाची शेवटची तारीख मी तुम्हाला आता सांगतो आहे. तर अर्ज तुम्हाला शेवटची तारीख कुठली आहे, 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करून घ्यावयाचा आहे आणि या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, त्यांच्या पालकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल आणि या प्रशिक्षणाचा लाभ घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.